या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण सोलापूर येथील भंडारी मैदान या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। आज 251 भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थी नितीन गडकरी यांची या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आपण पाहू शकता। या ठिकाणी अशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे। 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थी आज नितीन गडकरी साहेब यांची या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही क्षणामध्ये नितीन गडकरी साहेब यांचं आगमन होण्याची शक्यता आहे। जवळपास सकाळपासूनच भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर स्थानिक नेते असलेले येथे या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत आहे। विशेषतः सकाळी पासूनच या ठिकाणी चोख बंदोबस्त सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आल्याचे आपण सध्या पाहत आहोत। अशा प्रकारे 2 ते 3 गेट या ठिकाणी करण्यात आलेले आहे। सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्तही ठेवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। विशेषतः या ठिकाणी सकाळपासूनच भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी आता येत आहे। जवळपास 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे सुभाष देशमुख यांचंही या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होण्याची शक्यता आहे। जवळपास दक्षिण सोलापूरसह धुळे सोलापूर भाग असेल येथील भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते आणखी या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जवळपास शहर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सुद्धा शहर पोलिसांच्या वतीने याची कुठेतरी खबरदारी घेण्यात आलेली आहे। काही क्षणामध्ये माननीय नितीन गडकरी यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, जेणेकरून नेमकं महाविकास आघाडीवर कशा प्रकारे शहर संधान साधले याच्याकडे पाहणे गरजेचं आहे। कारण अनेक दिवसापासून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक शाब्दिक चकमकी या ठिकाणी होत आहे आणि आज नेमकं नितीन गडकरी काय बोलणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। लक्ष्मण शिवप्पा गडके, सरपंच राजूर। मी आज आदरणीय गडकरी साहेब यांच्या माननीय आमदार श्री सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभेसाठी इथं उपस्थित आहे। आदरणीय बापू साहेबांनी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हरित क्रांती घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेषतः आमच्या गावामध्ये भरपूर असं तालुक्यामध्ये उच्चांकाचा निधी 50 वर्षात राजूर गावासाठी प्राप्त करून दिलेला आहे। तरी बापू साहेबांचं कितीही वेळा साहेबांना आम्ही मतदान केलो तरी त्यांचं ऋण आम्ही फेडू शकणार नाही आणि भविष्यात बापूसाहेब यंदा तिसऱ्यांदा परत एकदा बापूसाहेबच निवडून येतील यात काही शंका नाही। मी तमाम दक्षिण सोलापूर तालुक्यातील मतदार बांधवांना एक कळकळीची विनंती करतो, हे जर आपण संधी हुकवली तर आपलं तालुका परत एकदा पूर्वीसारखं मागे राहिल्याशिवाय राहणार नाही। तरी सर्व तालुक्यातील तमाम बांधवांना विनंती आहे, विशेषतः सीना भीमा जोड कालव्यातील सर्व शेतकरी बांधव तमाम नागरिकांना की बाबा जे प्रस्ताव सीना भीमा जोड प्रकल्पाचा आदरणीय बापूसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या भागात आणलेला आहे ते पूर्णत्व होण्यासाठी आणि आपलं जीवनमान उंचावण्यासाठी भविष्यात आपण आदरणीय सुभाष बापूजी देशमुख साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभा राहावं असं मी तमाम सर्व नागरिकांना परत एकदा विनंती करतो। इथं थांबतो। अजित निलकंठ राठोड आज जे सभा आहे बापूंचा जे प्रचार करण्यासाठी आलेले आहेत नितीन गडकरी साहेब यांच्या सभेला आलेलो आहे। नितीन गडकरी म्हणजे प्रगती हे त्यांचं लक्षण आहे आणि बापू पण हे रोड डेव्हलपमेंट हे करण्यासाठी बापू पण इथं चेहरा आहेत दक्षिण सोलापूरचे आणि बापूंशिवाय इथं दुसरं कोणालाही ऑप्शन नाहीये आणि बापू तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना बरोबरीने मत द्यावे ही विनंती। धन्यवाद। मी नितीन गडकरीजींची खूप मोठी फॅन आहे। अतिशय शुद्ध चारित्र्य आणि निर्मळ वाणी
खूप अतिशय राजकारणामधला एक हिरा आपण म्हणू शकतो त्यांना. तर त्यांची मी खूप मोठी फॅन असल्यामुळे या ठिकाणी सभेला आले आहे आणि मला विश्वास आहे की महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते आले आहेत. तर जनता नक्कीच त्यांच्या या प्रचार सभेनंतर महायुतीला निवडून देईल. जय श्रीराम. आमचं स्लोगनच हे आहे की ठरलंय यंदा बापू तिसऱ्यांदा. त्याच्यामुळं 100% बापू यावेळी विजयाचे हॅट्रिक मारणार. आणि मला माझ्या नेत्याबद्दल स्वाभिमान आहे की माझ्या नेत्याची सुरुवात 1993 साली भारतीय जनता पक्षामधूनच झाली होती. 2000 साली लोकसभेला पण माझे नेते भारतीय जनता पक्षातच होते आणि आता विधानसभेची हॅट्रिक ही भारतीय जनता पक्षातूनच बापू निश्चित मारतील. आणि तुमच्या माध्यमातून मी पक्षाला सांगतोय की इतकी निष्ठा असलेल्या आमच्या नेत्याला येणाऱ्या काळामध्ये मोठ्यातलं मोठं खातं देऊन या राज्याची सेवा करण्याची एक जबाबदारी पक्षाच्या वतीने द्यावी. यासह पुन्हा एकदा तुमचे खूप खूप थँक्स. नमस्कार, मी सुनील नागरे. आज 251 विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ माननीय सुभाषबापू देशमुख यांच्या प्रचारार्थ या देशाचे विकास पुरुष तरी वावरणार नाही नितीन गडकरी साहेब यांची सभा आज भंडारी ग्राउंड या ठिकाणी होत आहेत. तर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून असंख्य लोक आजच्या या नितीनजींना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर बापू परत एकदा या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करण्याचा आणि या तालुक्याची सेवा करण्याची संधी परत एकदा या तालुक्यातील जनता या ठिकाणी देत आहे. आणि कुसूर खानापूर या पंचक्रोशीतील साधारण 100 ते 120 कार्यकर्ते या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जय भीम. आज विजापूर परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाषबापू देशमुख यांच्या प्रचारार्थ या देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आजच्या या प्रचार सभेच्या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचा मित्र पक्ष म्हणून आपले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित. आजच्या या प्रचार सभेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते राजाभाऊ साहेब हे या ठिकाणी आपल्यासाठी संवाद करण्यासाठी व सुभाषबापू देशमुख यांचा प्रचार करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. निश्चितच या विजापूर परिसरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मित्र पक्ष म्हणून महायुतीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार व प्रसार करेल आणि सुभाषबापू देशमुख यांना बहुसंख्य मताने बहुजन वंचित सर्व लोकांची मते मिळवून देण्यामध्ये मोठा हातभार लावेल आणि बापूंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध राहील आणि त्या पद्धतीने प्रयत्न करेल. बापू यांना या पुढच्या कारकिर्दीस रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि निश्चितच रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत नेहमी पाठीशी उभं राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थी खासदार नितीन गडकरी साहेब यांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे. कारण या नेमकं नितीन गडकरी हे भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार याकडे पाहणे तितकंच महत्वाचं आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.